सध्या ना एवढी आळशी झालेली आहे ना मलाच काही कळत नाही. तर गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही बघू शकता की मी भांडे वगैरे घासत होते आणि दुपारच्या 2 वाजता भांडे घासते म्हणून तर स्वतःला आळशी म्हणते. तर गेल्या काही दिवसांपासून ना मला कामं बिलकुल करावं वाटत नाही आणि केलं तर मी कोणत्याही टायमाला. तितक्यातच माझा पार्सल आला होता. तर ह्याच्यात काहीतरी प्रोडक्ट मी मागवले होते आणि आळस तर असा झाला आहे ना मला की कामं करायला एकही कारण नाही, पण न करण्याचे हजारो कारण माझ्यापाशी आहेत. तुमच्यासोबत पण असं होत असेल, सध्या माझ्यासोबतच तेच चालू आहे. तर हां, या बॉक्समध्ये बघा, हा जो एक प्रोडक्ट आहे तो आहे. तर किचन क्लीनर मी हा ऑर्डर केलेला आहे मिशोवरून आणि 93 रुपयाची याची किंमत आहे आणि खरंच हे वर्थ इट आहे का ते पाहायचं आहे मला. आता काही जे घरात अशा काही ठिकाणं आहेत तिथं एकदम जिद्दी डाग झाले, ते काय निघणं आणि याची ना स्मेल इतकी स्ट्रॉंग आहे ना, तुम्ही माझा एक्सप्रेशन पाहू शकताय. आणि दुसरा जो बॉक्स आहे त्यामध्ये मी एक छोटूसा ब्रश मागवला होता बाथरूम वगैरे क्लीन करायला, कारण की बाथरूमचे जे कोणते कांटे राहतात ना तिथपर्यंत आपले हात काय जात नाही आणि त्या कपड्याच्या ब्रशनं ते धुता पण येत नाही, म्हणून हे रोटेटेड ब्रश मागवलं. चला आता यांना यूज करून पाहू. तर हे बघताय तुम्ही, हे जे नळ आहेत ना, तर ही एवढी खराब झाले आहेत ना की गेल्या 2 वर्षापासून हे घर बंद होतं आणि त्यामुळे तेवढी काही साफसफाई झाली नाही आणि मी 2-3 वेळेस घासण्याचा प्रयत्न केला पण तो काही निघाला नाही. म्हणून चला मला हा स्प्रे ट्राय करून पाहावा आणि ब्रशनं घासून पाहिलं. आता ब्रश तर ओकेच आहे, पण या स्प्रेने मी स्प्रे केला आणि 10 मिनिटं ठेवलं, त्यानंतर स्वच्छ घासून घेतलं आणि लगेच पाणी टाकून पाहते तर फक्त एकच जो नळाचा हे आहे ना तोच तेवढा क्लीन झाला, बाकी जशाला तसंच आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हा प्रॉडक्ट तेवढा पण काय चांगला नाही, मीडियम असू शकतो. तर प्रॉडक्ट घ्यायचा की नाही हा तुमचा विचार असू शकतो, कारण की तुमच्या रिस्कवर तुम्ही घ्या. तर मी आता घेतलेला आहे तर त्याला काहीतरी यूजमध्ये आणणारच आहे, तसं काही टाकून देणार नाही. मला वाटतं आहे की साधारण डाग वगैरे निघतील त्याच्यामुळे. आता मी किचनमध्ये काय ट्राय केला नाही, तो राहिला आहे. तर सध्या तर किचन वगैरे क्लीनच आहे, तर उद्या मी ते ट्राय करून तुम्हाला सांगेलच. आणि हो, हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हा मी स्वतःच्या रिस्कवर केलेला आहे, कारण की मला हा जो प्रोडक्ट आहे तो खरंच त्याचा रिव्ह्यू घ्यायचा होता, कारण की एवढ्या रील्स पाहिले होते आणि मी सारखं तेच माझ्यासमोर येत होतं म्हणून ऑर्डर केला होता. तर माझा काय तेवढा एक्सपिरियन्स चांगला नाही निघाला, नॉर्मल आहे. त्यानंतर आता बघूयात पुढं ते काय कामात येते, तर ते येईलच. वेस्ट आपण जाऊ देणार नाही आणि आम्ही बायका काहीच वेस्ट जाऊ देत नाही, तर एवढा मोठा प्रॉडक्ट कुठं वेस्टला जाऊ देणार आहे. तर संध्याकाळी मग सगळं घर आवरलं, थोडंसं स्किन केअर केलं आणि इकडे बघताय श्रेया आणि वैशू ह्या दोघी मेहंदीमध्ये बिझी होत्या, मेहंदी काढण्यात. आणि माझा चालू होता स्वयंपाक. आता संध्याकाळचा स्वयंपाक करणं हा बी आमच्यासाठी एक मोठा प्रश्न की भाजी काय करावं, आणि तोच प्रश्न घेऊन मी माझी कामं चालू ठेवते आणि भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.